आज जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन दिले, काय प्रमुख मागणी आहेत, काय विषय काय? आज जो निवेदन आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात दिलंय, त्याच्यात आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की जे शासनानं जे SC समाजाचं अ ब क जे वर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे, त्याला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा तीव्र विरोध आहे. कारण याच्यामुळं समाजाचं विघटन होणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा समाजाला कुठलाही फायदा होणार नाही. याच्यामुळं प्रत्येक समाज तिन्ही जे SC मध्ये समाज आहेत त्यांचे एकी तुटणार आहे. त्याच्यामुळं आमचा याला विरोध आहे. त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट, जे न्यायालयानं कुठले निकष बरोबर न लावता जी समिती नेमली, त्या समितीने सुद्धा कुठला अहवाल बरोबर दिला नाही. सगळ्या गोष्टी चुकीच्या होत आहेत. त्याच्यामुळं राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भूमिका आहे, महाराष्ट्रात बबनरावजी घोलप साहेब यांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण हे निवेदन दिलेलं आहे. आणि जर सरकार याचं निवेदन घेऊन हे ऐकत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ